तर मंडळी, आज आपण बनवूया मस्त टेस्टी आणि हेल्दी नाश्ता, तोही रव्याचा उत्तप्पा। तर चला बनवूया। तर आता आपल्याला सर्वात पहिला 2 वाटी मी रवा घेतलेला आहे। त्यात आपल्याला अर्धी वाटी दही टाकायची आहे। दही टाकल्यानंतर ना त्यात आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर ना त्यात पाणी टाकायचं आहे। जेवढं त्यात अब्जॉर्ब होईल पाणी तेवढंच टाकायचं आहे, त्यापेक्षा जास्त नाही टाकायचं आपल्याला पाणी। आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। बघू शकता किती मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला जास्तीत जास्त एक 10-15 मिनिटं ठेवायचे। आणि तुम्हाला वेळच नसेल लगेच करायचं, तुम्ही लगेच करू शकता त्यात सोडा आणि मीठ टाकून। तर मला वेळ होता त्यामुळे मी त्याला भिजून ठेवलेलं एक अर्धा तास, त्यानंतर मी बनवायला घेतलेलं। तर सर्वात पहिला टाकायचं आहे त्यात आपल्याला कांदा, टोमॅटो, जे पण व्हेजिटेबल असतील तुम्हाला घरात ते तुम्ही सर्व टाकू शकता। तर मी त्यात टाकले गाजर, कोथिंबीर, टोमॅटो, मिरची वाटून टाकलेली आहे, कारण की पोरं पण खाणार त्यामुळे। आणि त्यानंतर त्यात मी गाजर पण किसून टाकलेला आहे। तर आता त्यात टाकलेलं आहे मीठ चवीनुसार आणि अर्धा चम्मचपेक्षाही कमी मी सोडा टाकलेला आहे त्यात। आणि मस्त होतात बघा, खायला पण खूप टेस्टी लागतात आणि झटपट होतात, फक्त नरम सॉफ्ट होतात छान असे। तर मी एका साईडला चाय पण ठेवलेला, मी चटणीसोबत नाही तर चायसोबत खाणार होती। बाहेर मस्त अशी थंडी आहे आणि थंडीमध्ये मस्त असं नाश्ता आणि त्याबरोबर चाय असायला पाहिजे, खूप भारी लागतो बघा। तर आता मी सर्वात पहिला तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी आता डोसा टाकून घेत आहे। व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे। तुम्हाला पातळ हवे असेल तर पातळ म्हणजे गोल करायचं, नाही तर मग कमी करायचं। तर आता पहिला झाकून ठेवायचं त्याला, व्यवस्थित असं झाकून काढल्यानंतर तर बघू शकता मस्त असं आपलं झालेलं आहे। आणि एका साईडनी दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला फ्राय करायचं आहे। तर तेल लावून मस्त असं केलेलं, तर दुसरा पण बघू शकता मस्त असं झालेला आहे, मस्त जाळी वगैरे सुटलेलीच आहे। तर चला तुम्हाला मी परत एकदा म्हणजे घालून दाखवते व्यवस्थित असे। आणि पहिला कसं आहे, पहिला दुसरा ना व्यवस्थित होत आहे, पण तिसरा चौथा जो असतो नंतर ना म्हणजे ते छानच होतात आणि खूप मस्त होतात बघा, बिलकुल पण चिपकत नाहीत। तर मी नॉनस्टिकचा तवा आहे, पण मला त्याच्यावर काय बनवायला आवडत नाही, कारण की त्याच्यावर चिपकूनच जातात। त्यामुळे मी आपला जो रेग्युलरचा तवा असतो त्याच्यावरच मी बनवते, डोसा असू दे किंवा उत्तप्पे काही पण असू दे। तर मस्त असे बघू शकता ते एकदम इझिली निघतात पण आणि मस्त फ्राय होतात। तर चला आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते आणि खूप मस्त लागतात। तर एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। बाय, टेक केअर।